हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग जो असणार आहे तो माझं डेली रुटीन वगैरे तर असला काहीच नसणार आहे. आजचा ब्लॉग जो असणार आहे तो असणार आहे म्हणजे आपण रिव्ह्यू घेणार आहोत. असं काहीतरी करणार आहोत की म्हणजे ते फेक आहे काय रिअल आहे आपण हे फक्त बघणार आहोत. आता मी एका कॅफे मध्ये जाऊन मला फ्रेंच फ्राईज पाहिजे, ते फ्रेंच फ्राईज आणणार आहे तिथून आणि आपण ऑनलाईन पण ऑर्डर करणार आहे, ज्याच्यावरनं आपल्याला असं कळेल की बाबा ऑनलाईन ऑर्डर केल्यावर आपल्याला किती क्वांटिटी द्या आणि आपण ऑफलाईन जाऊन तिथं घेऊन आल्यावर क्वांटिटी किती द्या आपण हे बघणार आहोत. तर चला आपण इचलकरंजीत जाऊया आणि पहिलं आपण एका ठिकाणाहून घेऊया फ्रेंच फ्राईज आणि आपण ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करूया. तर चला. जे पार्सल मागवलेलं होतं ते पण आलेलं आहे आता इथं. आणि मी आणि जन्नू बाहेर आलेला आहे. तो आता येईल 1-2-3 मिनिटामध्ये. आला की त्याच्याकडे पार्सल रिसिव्ह करूया आणि तुम्हाला दाखवतो दोन्हीतला नेमका फरक काय आहे. इथं पण पार्सल रिसिव्ह केलेलं आहे आणि पार्सलवाले आपल्या इथे बाहेर आलेले आहेत आणि मग पार्सल रिसिव्ह केलेलं. पार्सल तेवढे घेतले आम्ही पळत गेल्या आणि आपल्याकडे आता दोन्ही पार्सल आलेले आहेत. आता आपण दोन्ही पार्सल फोडून बघणार त्यातला फरक काय आहे. सो हे जे आहे ना ते मी ऑफलाईन जाऊन घेऊन आलेलो आहे. हे चीजी आहे आणि हे जे होते आपल्याला ऑफलाईन मिळाले, हे ऑफलाईन मिळाले, हे ऑनलाईन आणलेलं आहे. आणि हे ना बॉक्स वगैरे ते आलाय, पण हे ना तसं झालं होतं पूर्ण ते सगळं तेलकट वगैरे ते झालं होतं. आणि यासोबत सुद्धा आपल्याला 2 काय सॉस मिळाले, यासोबत पण 2 सॉस मिळालाय. आणि क्वांटिटी तर मला सेमच वाटायला वरून बघताना पण. तर आपण मेजणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की नेमकं किती क्वांटिटी आलेली आहे याच्यामध्ये आणि त्यामध्ये दोन्हीमध्ये आपल्याला किती किती क्वांटिटी आलेली आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहे. थांब ग 2 मिनिटं. सो पहिला आपण ऑफलाईन जे घेतलेलं आहे म्हणजे काय झालं, मी ऑफलाईन हे पहिला ऑर्डर केलं आणि ऑनलाईनला बघितलं हे वालं, तर हे वालं ऑनलाईनला मिळालं झालं, त्यामुळे आपण साधंच मागवलेलं आहे. पण हे चीज मध्ये आहे आणि हे सॉल्टेड मध्ये आहे, नाही मसाला मध्ये आहे. फक्त एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. ह्याचा पण रेट 120 रुपये होता, याचा पण रेट 120 रुपयेच होता. त्यामुळं बाकीचं म्हणजे काही फरक नाही आहे, फक्त हे चीज आहे आणि हे मसाला आहे. तर आपण चला आता बघूया, मेजून बघूया पहिला किती क्वांटिटी आलेली आहे. पहिला आपण मेजणार आहे ऑफलाईन जे आपण जाऊन आणलेलं आहे की नाही ते मेजणार आहे आपण पहिला. सो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 हो 30 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43. सो आपण जे ऑनलाईन मागवलेलं आहे, ऑफलाईन जे घेऊन आलेलं आहे की नाही त्याच्यातनं आपल्याला 43 कांड्या मिळालेल्या आहेत. आणि आपण आता ऑफलाईन जे मागवले की नाही ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 आणि हे किती 43. सो भाई पूर्ण दोन ह्याच्यात कमी आहेत, ह्याच्यात पूर्ण 2 कमी आहेत. हे 43 आहे. आपण जे ऑफलाईन मागवलेलं आहे की नाही, ऑफलाईन जाऊन आणलेलं आहे त्याच्यात 43 आहेत आणि जे आपण ऑनलाईन मागवलेलं आहे त्याच्यात फक्त 41 आहेत. त्यामुळं लय मोठा स्कॅम यायला इथं, कारण की दोन गाड्या केवढ्या महाग असतात माहितीये का. एवढ्या महागातलं मागून पण आपल्याला 2 तिथं कमी पडाल्यात. सो ती खायला आम्हाला मागापासून आणि मी तो व्हिडिओ करावले. सो 2 गाड्याचा पूर्ण आपल्याला फरक पडलेला आहे, बाकीचं काहीच नाही याच्यात. आणि दोन्हीचा टेस्ट पण 1 नंबर आहे, आम्हाला काय विषय नाही, दोन्ही पण छान लागते. आणि असंच आपण आता फूड ब्लॉगिंग पण चालू केले आणि असंच आपल्याला तरंगी काय तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहेत आपल्या पेजला.
आणि तुमच्या जर डोक्यात कुठला आणि प्लॅन वगैरे तर नसला तर तोही माझ्यासोबत शेअर करा. मी तेही करायला तयार आहे. तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता की हे फूड ट्राय कर, ते फूड ट्राय कर. मी सगळे फूड ट्राय करतो तुमच्या कमेंट्स वरून. सो कमेंट करा, पण एवढं पण वर्स्ट कमेंट करू नका की मला काहीतरी म्हणजे असं ह्याच्यात ते मिक्स कर, त्याच्यात ते मिक्स कर आणि खा. भाई करा तसलं पण पाठवा मला, काय विषय नाही. फक्त लई पण पाठवू नका, आणि की माझं पण पोट आहे बिघडेल उगाच. आणि दोन्ही पण सो भाई. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. चल लवकर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.